शिवराज राक्षे जो या सगळ्या निकालासंदर्भात त्याचे आक्षेप आहेत त्यांना नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूया। चुकीचा निर्णय दिला आणि रेफरी चुकीचे आहेत। तुम्ही पहिले रिप्ले बघा आणि जर आम्हाला हार मान्य आहे प्रतिस्पर्ध्याचा जर प्रतिस्पर्ध्याने डाव केला असेल तर प्रतिस्पर्ध्याचा जर दोन्ही खांदे जर टेकले असेल तर कुस्ती फॉल होती, पण माझे दोन्ही खांदे टेकलेले नाही तुम्ही रिमूव्ह पाहू शकता। पण चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही। तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमूव्ह बघा, त्यामध्ये कुस्ती जर चित झाली असेल तर मगच तुम्हाला निर्णय घेता येतो। पराभवानंतर शिवराज राक्षेसह त्याचे समर्थक सुद्धा आक्रमक झाले। खरं तर या निकालावर त्यांचा आक्षेप आहे, माझे दोन्ही खांदे टेकलेले नव्हते असं शिवराज राक्षे याचं म्हणणं आहे। त्याची प्रतिक्रिया सुद्धा आपण काही वेळापूर्वी ऐकली। आपण काही वेळापूर्वी मतीन शेख यांच्याशी बोलत होते जे स्वतः एक कुस्तीपटू आहेत। त्यांचंही असं म्हणणं आहे की नियमानुसार दोन्ही खांदे टेकलेले नसतील तर जो संबंधित मल्ल आहे, जो संबंधित कुस्तीपटू आहे तो चितपट झालाय असा निकाल देता येत नाही। आणि हा सामना मी पाहिला त्यामध्ये काहीशा प्रकारे घाई केली गेली निकाल देण्याचा असं सुद्धा मतीन शेख यांनी म्हटलेलं आहे। आणि या सगळ्यामुळे शिवराज राक्षे आक्रमक झाला। मात्र त्याची प्रतिक्रिया काय उमटली ती प्रतिक्रिया चुकीची आहे। ती प्रतिक्रिया कुस्तीच्या इतिहासाला, कुस्तीच्या परंपरेला, कुस्तीच्या संस्कृतीला डाग लावणारी, गालबोट ठरणारी अशी प्रतिक्रिया होती। त्यानं पंचांना लाथ मारली, त्यानं पंचांची कॉलर सुद्धा खेचली। या सगळ्यानंतर पोलिसांना सुद्धा या संदर्भामध्ये मध्यस्थी करावी लागली, मात्र त्याने पोलिसांचंही ऐकलं नाही। शिवराज हा प्रचंड आक्रमक झालेला होता आणि त्याचे समर्थक सुद्धा प्रचंड आक्रमक झालेले होते। तर याच संदर्भातली एक ब्रेकिंग बातमी, पंचाला लाथ मारल्याप्रकरणी आता पंचांची बैठक सुरू आहे। शिवराज राक्षे याच्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर महाराष्ट्र केसरीच्या या सामन्यादरम्यान, अंतिम सामन्यादरम्यान, गादी विभागाच्या अंतिम सामन्यादरम्यान निकालावर शिवराज राक्षेचा आक्षेप होता आणि त्यामुळे त्याची जी संतप्त प्रतिक्रिया आली, जी उग्र प्रतिक्रिया आली, ज्याचं समर्थन करता येणार नाही अशी प्रतिक्रिया होती। ती प्रतिक्रिया काय होती तर शिवराज राक्षेनं पंचाला लाथ मारली आणि त्या संदर्भात आता पंचांची एक बैठक सुरू आहे। या बैठकीअंती काय निर्णय होतो आणि शिवराजवर कारवाई होते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। प्रतिनिधी उमर सय्यद आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। उमर, आता ही बैठक सुरू आहे, या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा केली जाते, कोणत्या अनुषंगाने काही नियम आहेत का जे चर्चिले जाणार आहेत आणि त्यानंतर काय निकाल या बैठकीनंतर समोर येऊ शकतो या पंचांच्या बैठकीतून? नक्कीच विक्रांत, शिवराज राक्षे यांचा पराभव झाल्यानंतर कुठेतरी त्यांनी राग व्यक्त करत पंचावरच हात उचलला होता, लाथ मारली होती, पंचाची गचंडी धरली होती आणि त्याच्या या कृत्यानंतर आता पंचाची जी आहे तर ते बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये जो शिवराज राक्षे यांनी मागणी केली होती की ज्याप्रमाणे व्हिडिओ रेकॉर्डिंगची रिप्लाय कुठेतरी दाखवण्यात यावा, तर त्याबाबत पंच आता निर्णय घेत आहेत। त्याला तो व्हिडिओ रेकॉर्डिंगचा रिप्लाय दाखवायचा की नाही दाखवायचा, कारण त्याने ज्या पद्धतीने कृत्य केलं आहे आणि तो त्या पद्धतीने कृत्य करून त्यांनी ज्या पद्धतीने मागणी केली आहे तर त्याची मागणी मान्य करायची की नाही करायची या संदर्भात आता पंचाचा निर्णय जे आहे तर ते सुरू आहे, त्यांची बैठक सुरू आहे। याच्यामध्ये खास विशेष बाब म्हणजे जरी शिवराज राक्षे याला पंचांनी व्हिडिओ रिप्लाय दाखवायचा निर्णय जरी घेतला यदा कदाचित, तरी तो या स्पर्धेमधून बाद झालेला आहे। हा पंचाचा अंतिम निर्णय जे आहे तर त्या बैठकीमध्ये झालेला आहे। कुठेतरी पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांची जी अटीतटीचा यांच्यात सामना झाला आणि त्या सामन्यामध्ये अवघ्या काही सेकंदामध्ये पृथ्वीराज मोहोळ यांनी शिवराज राक्षे याला चितपट केलं आणि तोच निर्णय जो आहे तर तो अंतिम राहणार आहे। शिवराज राक्षे याची जी मागणी होती ती व्हिडिओ रिप्लाय मला दाखवा, तर तो व्हिडिओ रिप्लाय दाखवायचा की नाही दाखवायचा याबाबत आता बैठक सुरू आहे। बरं, धन्यवाद उमर तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी। या बैठकीमधून नेमका काय निर्णय समोर येतो या संदर्भातले तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू।